नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की तुम्हाला माहीतच असेल, काल जो आपला लाडका प्रत्येकाच्या देवाऱ्यातला देव म्हणजे आपला लाडका द्वादश हिंदकेसरी बकासूर याच्या संदर्भात एक गोष्ट घडली. आपल्या देवाचा देवारा मंदिर याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न काल सरकारी लोकांनी करण्यात आला. मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल, व्हिडिओ बघितलंच असतील, दमदाटी पाहिली असेल. कुठंतरी न्याय भेटलाच पाहिजे आपल्या बकासूरच्या गोट्याला. बकासूरचा गोटा हा बकासूरचाच राहिला पाहिजे यासाठी अखंड महाराष्ट्रातील तमाम बकासूर चाहते असतील यांनी प्रयत्न केले पाहिजेत, आशीर्वाद दिला पाहिजे. आपला लाडका बकासूरचे सर्वच जण आशीर्वाद घेत असतात, पण आता सध्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे बकासूरचा गोटा वाचण्यासाठी. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की जेवढे पण बकासूर चाहते असतील, फॅन असतील, त्यांच्यासाठी की आज ठीक 12 वाजता बकासूरच्या गोट्यावर एक मोठी पत्रकार परिषद आहे, मोठी मुलाखत होणार आहे मित्रांनो. आणि यावर नक्कीच काहीतरी निर्णय होणार आहे. त्यामुळं अखंड महाराष्ट्रातील सर्व चाहत्यांनी गोट्यावर उपस्थित राहायचं आहे आणि आपल्या बकासूरला न्याय देण्यासाठी मोलाचा वाटा उचलायचा आहे. मित्रांनो, ठीक 12 वाजता मीटिंग होणार आहे, त्यामुळं सर्वांनी या मीटिंगला हजर राहावे अशी विनंती करतो मित्रांनो. कारण की काल तुम्ही पाहिलंच असेल, पूर्ण तयारीत हे पथक बकासूरच्या गोट्यावर हजर झालं होतं. बकासूर पळायला नाशिकला गेला होता आणि हेच सर्व पाहून हे पाऊल उचललं असावं असं मला तर वाटतंय. कारण की मित्रांनो, कोणतीही कारवाई करताना पहिल्यांदा याची पूर्व माहिती देण्यात येते, पण अशी कोणतीही पूर्व माहिती दिली नव्हती आणि डायरेक्ट ही अशी कारवाई करण्यात आली. कुठंतरी सर्वांचा आशीर्वाद होते म्हणून ही कारवाई टळली आणि त्यांनी पुन्हा एकदा धमकी म्हणता येणार नाही, पण मित्रांनो, त्यांनी असं सांगितलं आहे की कधी पण आम्ही कारवाई करू, संध्याकाळची रात्रीची कधी पण कारवाई करू. त्यामुळेच मित्रांनो, यावर नक्कीच तोडगा निघाला पाहिजे. त्यामुळे सर्वांना हजर राहावे आणि आपल्या देवाचं मंदिर सुखरूप ठेवावे अशी आपण ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना करूया मित्रांनो. त्यामुळे सर्वांनी 12 वाजता उपस्थित राहावं. धन्यवाद मित्रांनो.